नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात? आपल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज व्हिडिओ हटकून आता एका दुकानातून चालू केला, फोटोग्राफी आपल्या दुकानातून. आणि मी आता व्हिडिओ सुरू किती वाजता केला माहिती का? नाही म्हणलं तरी मी 3-4 वाजता व्हिडिओ सुरू केला. आता मी चाललो इकडे मामाच्या गावाला आणि तुम्हाला तिकडला रस्ता दाखवतो. आता मी तर कधी जात नाही, कमी कमीच जातो आणि तुम्हाला तिकडला रस्ता दाखवतो, कशी गाडी चालवते आणि कसं नाही. ठीक आहे, आता मी निघालो आणि तुम्हाला आता तिकडला रस्ता दाखवतो. त्यानंच निघालो होतो तेवढ्यात एक काम आलं आणि कुठे गेला सौर्या? हे भोंग, त्याला कुठे नेऊन सोडायचं रे तुला? पाठव द्यायला. आता मी चाललो होतो मामाच्या इकडे, आता परत तिकडे कॅन्सल करून आता पडद्याला निघाला. आता हे काही साऱ्या रेडी होतोय. चांगली माई पोरगी बघाय नाही चालत आपण इतकं नाटाफाटा करायला. चांगली माई गाडी तयार करायला लागलो होतो. चाललंय. आपली ही गाडी नाही न्यायची, विनोद भाई त्यांची गाडी न्यायची. रिटर्न जायचं, हे गाडी होती. आम्ही रिटर्न चाललेलो आहोत आणि आमचं काम अख्खच कॅन्सल झालंय. हे बघा, हिरो हिरो गार वातावरण आहे. आता गाडी परत जिथं होती तिथं लावून टाकली आणि आता आम्ही परत आता पहिलं जे जसं जसं होतं तसं काम चालू करायचं आपलं. त्याला आता घरी सोडतो, मी घरी जातो आणि मामाकडे त्यांच्याकडे 5-5:30 जातो. याला चावीतून आता मी निघतो परत. आता रिटर्न डबल मग जसं जे झाले तिथं गाडी लावली होती, काय गाडी इथली परत काय आता बप्पोल घेतो परत रिटर्न पाठवता. ठीक आहे, काय परत रिटर्न पाठवता. फायनली पोहोचलो आणि काय आता बप्पूला ते पलीकडे गाडी सोडले सोंबे फाट्याव आणि मी वापस निघाला. एकटाच आणि आता कॅमेरा मी पण आता कारण की येताना गडबडी त्यामुळे व्हिडिओ काढला नाही, जाताना आता एकटाच आहे. हे बघा, इथं पवन चक्की आहे किती तर, इकडे बघा तिकडे पवन चक्की आहे, इकडे पण पवन चक्की आहे काही, जिकडे बघा तिकडे पवन चक्की आहे. त्याला आणखीन जवळ गेलो तर मग दाखील तुम्हाला पवन चक्की. बघा जवळ कशा पवन चक्क्या दिसतात. आणखी मी तिकडे गेलोच नाही, जवळून तिथूनच दाखवते कारण की हे रोड आहे, या रोडने चाललोय ना. आता इथून एवढे दिसतात असं जवळ. मी आता ही काय गाडी चालू आहे कारण की पलीकडून एक रोड जातो, तिकडून लय जवळ आहे. कारण की तिकडून मी गेलो ना, तिकडून लय लांब पडत. मला आता ह्या रोडने गेलं का शॉर्टकट पडत, त्यामुळे मी आता ह्या रोडने चाललोय आणि पवन चक्क्या त्या तिकडे राहिल्या पलीकडे. मधूनच आता डायरेक्ट घरी जातो. आता ही गाडी माझ्याकडे ठेव कारण की मला परत गावात जाऊन तिकडून तिकडे जायचं ना, त्यापेक्षा मग आता हे काय इकडून हे शॉर्टकट मार्गे घरी. आणि हे बघा गाडीचं चढत हे मळेकरवाडीचा घाट आणि मळेकरवाडी तळ कसं दिसतंय इकडून खालून. हे आणि त्याच्यात हिरवगार डोंगर. आता फायनली घरी आलोय, आणखीन परत तिकडे जायचंय. हे काय मशीन त्या बांधतो, आणून बांधायच्या आणि थोडं फ्रेश होतो परत मग तिकडं अर्धा 1 तासात उरकतो. आता परत जवळ आलो आणि हे बघा हे रस्ता कसा फक्त रस्ता बघत चाला तुम्ही. कॅमेरामॅन रस्ता दाखवत जा कसा कसा रस्ता आहे कसा नाही.
हे बघा हे ज्वारीतूनच गाडी घातल्यावानी झालाय तर इथं रस्ताच आहे हो त्यांच्या इकडे जाण्याचा ऊस हे बघा आणि मी डबल शीट गाडी घेऊन चाललो आता या रस्त्याने आता आम्ही आलतो तिकडे मामाची इथं घर येतं हे कॅमेरामॅन घर दाखव हे बघा हे डोंगराच्या पार कोपऱ्यात घर आणि ते आता मामा आहे एकीकड मामी आहे एकीकड आम्ही आता येरू बसलो आता त्यांची वाट बघ आता कोण लवकर येते कोण नाही बघू आणि तुम्ही आता रस्त्याचा पाठीमाग बघितलं असेल कसा आहे काय आता मला वाटतं इकून शॉर्टकट इकून परत आणखीन खाली जाऊ जाटनांदूर मार्गे जाऊ इकडे माघार जायचंच नव्हतं हे मोकर गाडीला एखाद बारचाल कटपीट लागला ना परत 10-15 म्हणजे जवळपास 2-1 हजाराला फुटा बसतो त्यापेक्षा आपलं खालून बघू नाही तर डायरेक्ट हाय असं रस्ते माझ्या हे काय मामाच्या गावाला आलोत म्हणायचं की मका आणि हे काय पाऊस वाट आणि इकडे पार पंधारात घर येत आणि माग सुबड्या चालतोय आणि हे काय मी आता मधून शॉर्टकट हे बघा इकडे घर आणि इकडे राहणार म्हणजे फार जुनं हे ठीक आहे सामान घेतलंय हे काय सुबड्या शेतात आहे आणि निघालो तो वापस गाडीकडे हे सुबड्या काय दम खाय ना आणि आता डायरेक्ट तुम्हाला गावात गेलं भेटतो म्हणजे गाडी ते हे करतो गावात बघतो आता काय काम आहे का आणि निघतो लगेच घरी आम्ही मागा किती आयजण आणि तिकून किती आयजण ते रस्ता आहे आता डायरेक्ट इथं सिमेंट म्हणतो डांबरीकरण बरोबर फायनली पोहोचलो ही काही गाडी आणि सुबड्या कमराला हात देऊन काय झालं बाबा तुला काय नाही झालं तू बस गाडी हिथं आल्या पंक्चर झाली हे ह्या वाघामुळे वाघा कसा ताप देतोय आता इतक्यातच पोहोचलो आणि हिथं आल्या ही गाडी पंक्चर झाली बरं झालं ही गाडी तरी नेली नव्हती नाही तर तिकडे गेल्या पंक्चर झाली असती आणि सगळ्याला गुड नाईट गुड मॉर्निंग चाल गुड नाईट आता बघा हे नजारा